शिक्षकांना आता शनिवारी आणि रविवारीच फक्त अशैक्षणिक कामं करावी लागणार आहेत। एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अध्यापनाच्या कामाचा अधिक भार या शिक्षकांवर देण्यात आला असून इतर शैक्षणिक उपक्रम सुद्धा कमी करण्यात येणार आहेत। सध्या शिक्षकांवर अध्यापनाशिवाय अन्य कामांचाच भार अधिक असल्याने गुणवत्तेवर परिणाम होऊन शाळांमधील पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे। या पार्श्वभूमीवर आता शनिवारी शाळा सुटल्यावर आणि रविवारीच शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जाणार आहेत। 15 जूनपूर्वी यासंबंधीचा शासन निर्णय काढला जाणार आहे। तत्पूर्वी अध्यापनावर परिणाम करणारे उपक्रम, सर्वे अशा बाबींचा अभ्यास करून अहवाल देणारी जबाबदारी कोल्हापूर विभागाच्या उपसंचालकांवर सोपवली आहे। लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी शिक्षकांना नेमले जाते। तत्पूर्वी प्रत्येक निवडणुकीवेळी घरोघरी जाऊन मतदार यादीनुसार मतदारांचा सर्व्हे करण्याची जबाबदारी देखील शिक्षकांवरच सोपवली जाते। त्यात 15 ते 20 दिवस जातात। दुसरीकडे राज्य, केंद्र सरकारच्या विविध महत्त्वाच्या सर्व्हेसाठी ही शिक्षकांची मदत घेतली जाते। याशिवाय शिक्षण विभागाकडून वर्षभर 100हून अधिक उपक्रम राबवले जातात। या सर्व उपक्रमांची माहिती जिओ टॅगिंगसह, व्हिडिओ, फोटोसह ऑनलाईन भरण्यास सांगितले जाते। त्यासाठी 4 ते 8 दिवसांचीच मुदत दिली जाते। त्यामुळे शिक्षकांना अध्यापनाऐवजी वरिष्ठ स्तरावरून मागवलेली ती माहिती भरण्यासाठीच वेळ द्यावा लागतो। आता हा प्रकार कायमचा बंद होणार असून शिक्षकांना सर्वाधिक वेळ अध्यापनासाठीच देता येईल असे नियोजन केले जात आहे। शिक्षकांना भरावी लागणारी माहिती माध्यमिक शाळांमधील लिपिक किंवा ग्रामपंचायतींमधील डेटा ऑपरेटर भरू शकतात का, हा पर्याय देखील पडताळून पाहिला जात आहे। शिक्षकांवर सध्या अध्यापनाच्या मुख्य कामाशिवाय अन्य कामांचाच भार अधिक आहे, ही वस्तुस्थिती आहे। कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास गट त्यावर काय उपाय करता येईल यावर अभ्यास करत आहेत। शिक्षकांना यापुढे शनिवारी दुपारनंतर आणि रविवारीच अशैक्षणिक आणि शैक्षणिक उपक्रमासंदर्भातील माहिती भरण्याची कामे दिली जातील। 15 जूनपूर्वी शिक्षकांची बरीच अशैक्षणिक कामे कमी होतील।